अचानक त्याला स्वतःचीच आठवण झाली. किती वेळा कनिका त्याला अशीच आशेने फोन करायची आणि तो तिचं एक वाक्यही न ऐकता फोन कट करायचा. हे बोलून की मी मीटिंगमध्ये आहे, मी बिझी आहे, नंतर बोलतो. हा विचार करताच त्याचं मन आतून हललं आणि तो धमकन खुर्चीवर बसला. अहानला आता प्रकर्षाने जाणवत होतं की कनिका किती आशेने आणि अपेक्षेने त्याला फोन करायची आणि बदल्यात तो तिच्याशी 2 मिनिटं सुद्धा बोलत नव्हता. तो स्वतःशीच अपराधीपणे म्हणाला, "सगळं बिघडवलं मी, सगळं." इतक्यात कुणाल आणि त्याचा मित्र रोहन कॅबिनमध्ये आले. तिघे मिळून प्रेझेंटेशनची तयारी करू लागले. पण आज अहानचं मन कामात अजिबात लागत नव्हतं. त्याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेवटी कुणाल त्याला जवळपास रागवतच म्हणाला, "काय करतोयस भावा? फोकस कर यार. तू कधीपासून असं काम करायला लागलास?" मग मोठ्या कष्टाने अहानने स्वतःचं लक्ष कामाकडे वळवलं. काही वेळाने त्यांची मीटिंगही यशस्वी झाली आणि ती महत्वाची डीलही त्यांना मिळाली. अहान सुटकेचा निश्वास टाकत आनंदाने म्हणाला, "फायनली सगळं काम संपलं. आता कसलंच टेन्शन नाही. आज रात्रीच मी इंडियाला निघेन आणि माझ्या कनिकाला परत घेऊन येईन." तो अजून बोलतच होता इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवरील बातमी ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणात नाहीसा झाला. त्याला समजलं की ते सगळे क्लायंट पुढचा पूर्ण 1 आठवडा मलेशियातच राहणार होते आणि स्वतः प्रोजेक्टचं निरीक्षण करणार होते. म्हणजेच पुढचा 1 आठवडा अहानला कुठेही जाता येणार नव्हतं. भारतात जाण्याचा त्याचा विचार पुन्हा एकदा लांबणीवर पडला. तो मनातल्या मनात वैतागला. अशाच विचारात दिवस संपला. रात्र झाली. दिवसभर कनिकाने कसं तरी स्वतःला व्यस्त ठेवलं होतं. पण रात्री मात्र तिचा वेळ थांबल्यासारखा झाला. पहिल्यांदाच पूर्ण दिवस तिचं आणि अहानचं बोलणं झालं नव्हतं. ती खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारत स्वतःशीच बोलत होती. माहित नाही तो काय करत असेल, काही खाल्लं असेल का त्याने, स्वतःची काळजी घेत असेल की नाही, आत्तापर्यंत घरी आला असेल का, की अजूनही ऑफिसमध्ये असेल. पण मला कळणार कसं? माझा फोन तर भैयाकडे आहे, ती बेचैन होऊन म्हणाली. दुसरीकडे आहानही घरी परतला होता. तो वारंवार कनिकाला फोन करत होता. सम्राटने कनिकाचा फोन ऑन करून ठेवला होता, पण तो कॉल रिसीव्ह करत नव्हता आणि कनिकालाही सांगत नव्हता की अहान सतत फोन करत आहे. सम्राट मोबाईल सुहानीसमोर धरत म्हणाला, "पाहिलंस किती वेळा फोन केला आहे याने. वर भांडतात, पण एकमेकांशिवाय राहूही शकत नाही." त्यावर सुहानी हसत म्हणाली, "बरोबर बोललात तुम्ही. कणिकाचाही चेहरा पूर्ण उतरलेला आहे. तिचंही इथे मन लागत नाहीये. दोघेही वेडे आहेत. स्वतःच्या नात्याला समजू शकत नाही." सम्राट तिच्या शेजारी बसत म्हणाला, "समजणार तरी कसं? कसलाही संघर्ष न करता त्यांना एकमेकांचं प्रेम मिळालं, लग्नही झालं. म्हणूनच त्यांना त्या प्रेमाची किंमत नाही." त्याच्या ओठावर एक मिश्किल हसू उमटलं. "आता मीच त्यांना सांगणार आहे प्रेमाची खरी किंमत काय असते ते. फक्त बघत राहा आता मी काय काय करतो ते." सुहानी त्याच्याकडे पाहतच राहिली. मग त्याला चिडवत म्हणाली, "तसं एक सांगू का मिस्टर सूर्यवंशी? माझ्या सहवासात राहून राहून तुम्हीही खूप हुशार झालात बरं का. हा सगळा माझाच परिणाम आहे." असं म्हणत तिने खट्याळपणे एक डोळा मारला. सम्राट हळूहळू तिच्या जवळ गेला आणि तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, "तसं एक गोष्ट अजून सांगू का तुम्हाला मिसेस सूर्यवंशी? तुमच्या संगतीचा अजून एक परिणाम झाला आहे माझ्यावर. तुमच्या सहवासात राहून आम्ही दिवसेंदिवस जास्त खोडकर आणि जास्त बदमाश होत चाललो आहोत." हे म्हणत त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. सुहाणीने त्याला हलकेच दूर ढकलत म्हटलं, "बदमाश नाही, खूपच बदमाश झाला आहात तुम्ही. चला आता मला त्रास देणं बंद करा आणि लवकर मला झोपू द्या." असं म्हणत ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली. काही वेळातच ती सम्राटच्या मिठीत निवांत झोपी गेली. सम्राटही तिला आपल्या कुशीत घेऊन शांत झोपला. पण अजून 2 जण असे होते ज्यांच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती आणि ते म्हणजे आहान आणि कनिका. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघं एकमेकांपासून इतके दूर झाले होते. दोघांनाही अंथरूण काट्यासारखं टोचत होतं. एकमेकांशिवाय झोपायची त्यांना सवयच नव्हती. आहानने कनिकाला कितीतरी वेळा फोन केले होते, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याला कुठे माहित होतं की त्याचा फोन सम्राटकडे आहे. तो चिडून म्हणाला, "देवा, हा 1 आठवडा कधी संपणार आणि हे क्लायंट इथून कधी जाणार? कनिका काय विचार करत असेल? कसा माणूस आहे हा?
तिला घ्यायलाही आला नाही. प्लीज कनिका, एकदा तरी माझा फोन उचल. माझ्याशी भांडायचं असेल तर भांड, पण एकदा तुझा आवाज ऐकव. असं म्हणत त्याने पुन्हा एकदा तिला फोन केला, पण यावेळी तिचा फोन बंद येत होता. अखेर तो एक आठवडाही निघून गेला. या एका आठवड्यात अहानला कनिकाची आणि कनिकाला अहानची किंमत खऱ्या अर्थाने समजली होती. दोघांनाही जाणवलं होतं की ते एकमेकांशिवाय काहीच नाही. अहानलाही समजलं होतं की कनिका असेल तरच सगळं काही आहे, नाहीतर हे काम, हे घर, हा पैसा काहीच अर्थ नाही. कणिकाशिवाय राहिल्यावर त्याला कळलं होतं की त्याचा खरा आनंद पैशात नाही, कामात नाही. त्याचा खरा आनंद तर कणिकाच्या हसण्यात आहे, तिच्या आनंदात आहे, जो तो कुठेतरी मागे सोडून आला होता. तर दुसरीकडे सम्राट आणि सुहानीने मिळून कणिकाला हे जाणवून दिलं होतं की अहान इतकी मेहनत कोणासाठी करत आहे, तिच्यासाठीच ना, तिला आनंदी ठेवण्यासाठीच ना. आणि या सगळ्यात तो कधी कधी तिला वेळ देऊ शकत नसेल तर तिनेही त्याला समजून घ्यायला हवं. जवळजवळ प्रत्येक नात्यात कधी ना कधी असा वेळ येतोच, फक्त समजून घेण्याची गरज असते. ही गोष्ट त्यांनी तिला थेट सांगितली नव्हती, पण आपल्या पद्धतीने तिला सगळं समजावलं होतं. कणिकालाही तिची चूक कळली. तिला जाणवलं की तिने कुठेतरी घाईघाईत निर्णय घेतला होता. आता दोघंही एकमेकांशिवाय तडपत होते, पण ते दोघं काही करण्याआधीच सम्राटने आपला पुढचा बॉम्ब टाकला. सकाळची वेळ होती. सम्राट कणिकाच्या खोलीत गेला. त्याला पाहताच कणिका म्हणाली, "अरे भैया, तुम्ही?" "हो, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ये, इथे बस." सम्राटने तिला आपल्या शेजारी बसायला सांगितलं आणि काही कागद तिच्या समोर ठेवले. "हे काय आहे भैया?" कणिकाने ते कागद पाहत विचारलं. "तुझे आणि अहानचे घटस्फोटाचे पेपर्स." हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे डोळे लगेच पाणावले. ती भरल्या डोळ्यांनी सम्राटकडे पाहू लागली. सम्राट शांतपणे म्हणाला, "असं काय बघतेस? तूच म्हणाली होतीस ना की तुला अहानसोबत राहायचं नाही, तो तुझ्यावर प्रेम करत नाही, तो तुला पसंत करत नाही, तुला वेळ देत नाही. त्याला फक्त त्याच्या कामाचंच वेड आहे. हे सगळे तुझेच शब्द होते ना? मग जेव्हा तुला त्याच्यासोबत राहायचंच नाही, तर हे निरर्थक नातं का ओढत ठेवायचं?" सम्राट अतिशय शांतपणे बोलत होता. कनिकाच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागले. ती रडत रडत म्हणाली, "ते सगळं मी रागाच्या भरात बोलले होते भैया. आमचं नातं निरर्थक नाही. त्यावेळी मला खूप राग आला होता, म्हणून मी तसं बोलले. पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, नाही राहू शकत." कनिका आता अक्षरशः ढसाढसा रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून सम्राटलाही खूप वेदना होत होत्या. तो क्षणातच तिला आपल्या छातीशी कवटाळत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. मग तिचे अश्रू पुसत तो म्हणाला, "बरं, एक गोष्ट सांग, सगळी चूक फक्त अहानचीच आहे का? तुझी काहीच चूक नाही? काय काय बोलली होतीस तू त्याला, की तो यशाच्या लालसेपोटी इतका आंधळा झाला आहे की तुला कोणाच्याही हवाली करेल. जर त्याला खरंच असं काही करायचं असतं तर तो दिवस-रात्र एवढी मेहनत का करत बसला असता? एकदा विचार करून बघ, त्या क्षणी त्याच्यावर काय बीतलं असेल. जर तू त्याच्यासाठी त्याग करत आहेस, तर तोही तर त्यागच करत आहे ना. त्याचीही काही स्वप्न आहेत, त्याच्याही काही इच्छा आहेत. त्यालाही तुझ्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण तो स्वतःच्या इच्छा दाबून हे सगळं करत आहे, फक्त तुला कोणतीच कमतरता भासू नये म्हणून. तो दिवसभर काम करतो आणि मग हे विचार करत घरी येतो की कनिकाला भेटेन, ती माझ्या दिवसाचा सगळा हिशेब विचारेल. 2 क्षण शांततेचे आणि प्रेमाचे मिळतील. पण जर त्याच्या घरी येताच भांडण सुरू झालं तर त्याच्या मनावर काय बीतत असेल? सम्राटने अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्ट कनिकाला समजावून सांगितली आणि आता तीही ते सगळं समजू लागली होती. तिला जाणवलं की चुका फक्त अहानकडूनच झाल्या नव्हत्या, तिच्याही चुका काही कमी नव्हत्या. तिच्याकडे बोलण्यासाठीच शब्द उरले नव्हते. ती सम्राटच्या छातीला बिलगून शांतपणे रडत राहिली. इकडे मलेशियामध्ये आज त्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता आणि क्लायंटही आज परत जाणार होते. अहाननेही मनोमन निर्णय घेतला होता. जाऊ दे नोकरी, जाऊ दे कंपनी, पण आता मी काहीही झालं तरी भारतात जाणारच. या क्षणी तो आपल्या कॅबिनमध्ये बसला होता. समोर कुणाल आणि रोहन बसले होते. तिघेही एका महत्वाच्या विषयावर चर्चा करत होते. तेवढ्यात कॅबिनच्या दरवाजावर टकटक झाली. पिऊन आत आला आणि अहानसमोर एक पार्सल ठेवत म्हणाला, "सर, हे तुमच्यासाठी भारतातून आलं आहे."
हे ऐकताच अहाने झटकन ते पार्सल हातात घेतलं आणि घाईघाईने ते उघडलं. पण आज स्वतःचे आणि कणिकाचे घटस्फोटाचे कागद पाहताच त्याचे डोळे अविश्वासाने मोठे झाले. त्याच्या हातातून ते कागद खालीच पडले. एका क्षणासाठी जणू त्याचा श्वासच थांबला होता. कुणालने त्याला भानावर आणत विचारलं, "अरे काय झालं तुला? असं काय पाहिलंस?" तो खाली पडलेले कागद उचलू लागला. पण त्यावर जे काही लिहिलं होतं ते वाचून त्यालाही मोठा धक्का बसला. अहानने अजूनपर्यंत कुणाल किंवा रोहनला हे सांगितलंच नव्हतं की त्याचं आणि कणिकाचं भांडण झालं आहे आणि कणिका त्याला सोडून भारतात निघून गेली आहे. अहान पुटपुटला, "नाही, कणिका मला अशा प्रकारे सोडून जाऊच शकत नाही." कुणाल त्याच्याकडे पाहत म्हणाला, "इतकी मोठी गोष्ट झाली आणि तू आम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं समजलं नाहीस?" पण अहानकडे त्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं. तो फक्त डोळ्यात साचलेल्या अश्रूंनी त्या घटस्फोटाच्या कागदाकडे पाहत राहिला. कुणालने त्याचे दोन्ही खांदे पकडून त्याला हलवत म्हटलं, "माझ्या भावा, आता तरी काही सांग. अशी कोणती मोठी गोष्ट झाली तुमच्या दोघांमध्ये की थेट घटस्फोटापर्यंत मामला पोहोचला?" मग अहानने एक खोल श्वास घेतला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगून टाकली. कसं त्याने आपल्या मनातील सगळी चिडचिड, निराशा आणि राग कणिकावर काढला होता. कसं त्याने तिला सांगितलं होतं की तीच त्याच्या आयुष्यातली समस्या बनत चालली आहे. लोक त्याच्या कष्टाचं श्रेय त्याला न देता कणिकाच्या सूर्यवंशी आडनावाला देत होते. कुणाल पुढे काही बोलणार इतक्यात पिऊन आत आला आणि म्हणाला, "सर, क्लायंट आले आहेत. सगळेजण मीटिंगमध्ये तुमची वाट पाहत आहेत." हे ऐकताच अहान संतापाने उठून उभा राहिला. त्याने घटस्फोटाचे कागद हातात घेतले आणि क्षणात फाडून टाकले. खड्ड्यात गेली मीटिंग, खड्ड्यात गेले क्लायंट. मी माझ्या कणिकाला परत आणायला जातोय, असं म्हणत तो सगळं काही सोडून थेट एअरपोर्टच्या दिशेने निघाला. इकडे कणिकाला सम्राटने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता समजली होती. तरीही तिचे अश्रू थांबत नव्हते. सम्राट तिचे अश्रू पुसत म्हणाला, "बस, रडू नकोस आता. शांत हो. अहान कधीही येईल आणि माझी इच्छा नाही की त्याने तुला अशा अवस्थेत पाहावं. जा, तयार हो." हे ऐकताच कणिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की अहान खरंच येणार आहे. तिच्या नजरेतील प्रश्न समजून सम्राट हसत म्हणाला, "अगं, आश्चर्य वाटून घेऊ नकोस. तुझ्याकडून मी त्यालाही घटस्फोटाचे पेपर्स पाठवले आहेत. जर खरंच तो तुझ्यावर प्रेम करत असेल तर नक्की धावत पळत इथे येईल." हे ऐकताच कणिकाच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं. ती लगेच सम्राटला मिठी मारत म्हणाली, "तुम्ही खूप चांगले आहात भैया. माझ्या मूर्खपणामुळे मी माझं घर उद्ध्वस्तच केलं होतं. पण तुम्ही सगळं सावरलं आणि तेही घरात कुणालाही काही न सांगता." सम्राटने प्रेमाने तिच्या गालावर थाप मारली. "चल आता, तयार हो. मला तुझ्या वहिनीला चेकअपसाठी घेऊन जायचं आहे." असं म्हणत तो तिथून निघून गेला. काही वेळाने तो सुहाणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. आराधनाजी आणि अरविंदजी एका नातेवाईकाच्या घरी गेले होते. एकूणच कणिका घरी एकटीच होती. बहुधा सम्राटने मुद्दामच सुहाणीला घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून कणिका आणि अहानला एकांतात बोलण्याची संधी मिळावी. अहान येणार या आनंदात कणिका अक्षरशः वेडी झाली होती. पूर्ण एका आठवड्यानंतर ती त्याला भेटणार होती. तिने अहानच्या आवडीची साडी नेसली आणि स्वतःला नीट सजवलं. त्यानंतर ती हॉलमध्ये येऊन त्याची वाट पाहत इकडून तिकडे फेऱ्या मारू लागली. इकडे अहान पहिलीच फ्लाईट पकडून भारतात पोहोचला होता. सध्या तो एअरपोर्टवरून सूर्यवंशी हाऊसकडे जात होता. त्याच्या मनात हजारो विचारांची गर्दी झाली होती. कसा समजावू मी कणिकाला? ती माझं ऐकेल का? मला माफ करेल का? पण त्याला कुठे माहित होतं की ती सुद्धा त्याच्यासाठी तितकीच तडपत आहे. त्याच विचारांमध्ये गुंतलेला अहान सूर्यवंशी हाऊसमध्ये पोहोचला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने एक खोल श्वास घेतला आणि आत प्रवेश केला. समोर कणिका उभी होती. दोघांची नजरानजर झाली. दोघांच्या डोळ्यात पाणी तरळलं. अहान घाईघाईने तिच्या जवळ आला. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि भरल्या आवाजात म्हणाला, "मला मान्य आहे कणिका, सगळी चूक माझीच होती. मला तुझ्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. तुझ्यावर रागवायला नको होतं. तुला वेळ द्यायला हवा होता. पण मी एकामागोमाग एक चुका करत गेलो. पण माझ्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस, नाहीतर मी जिवंतपणेच मरून जाईन. तुझ्याशिवाय हे आयुष्य काहीच नाही कणिका. हे काम, हा पैसा, ही यशस्वी दुनिया काहीच नाही. गेल्या एका आठवड्यात मी कसा जगलो आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही.
तुझ्याशिवाय कुठेच शांतता नाही, कुठेच समाधान नाही. मी जे काही बोललो त्याची मला खूप लाज वाटते. फक्त एकदाच मला माझी चूक सुधारण्याची संधी देशील का? मला माफ कर ना, प्लीज." हे सगळं बोलताना अहानच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. "आय लव्ह यू यार, आय रिअली लव्ह यू." असं म्हणत त्याने आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं आणि त्याच्या डोळ्यातून निसटलेले 2 अश्रू कनिकाच्या गालावर येऊन पडले. कनिकाही रडत रडत त्याच्या मिठीत शिरली. "माफी तर मला मागायला हवी तुझ्याकडून. मीही रागाच्या भरात तुला काय काय बोलून गेले मलाच कळलं नाही." तीही खूप रडत रडत बोलत होती. अहानने तिला शांत करत म्हटलं, "बस, तुला रडताना मला अजिबात बघवत नाही. प्लीज शांत हो." कणिकाने त्याला अजून घट्ट मिठी मारत म्हटलं, "आपण सगळ्या चुका विसरून जाऊया अहान. आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करूया, जिथे फक्त प्रेम असेल, एकमेकांवर विश्वास असेल." दोघंही एकमेकांना मिठी मारून अक्षरशः रडत होते. दोघांनाही आता एकमेकांची किंमत कळाली होती. प्रेमाचं महत्त्व समजलं होतं. आता ते भविष्यात अशी चूक पुन्हा कधीच करणार नव्हते. बराच वेळ रडल्यानंतर दोघांचं मन हलकं झालं आणि अश्रूंसोबत त्यांचे सगळे गिले शिकवेही वाहून गेले. मग कनिकाने अहानला सगळं खरं सांगितलं की हे सगळं सम्राट भैयाचं प्लॅनिंग होतं, जेणेकरून त्यांना स्वतःच्या चुक्या समजाव्यात आणि प्रेमाची किंमत कळावी. सगळं ऐकल्यावर अहान म्हणाला, "खरंच मानावं लागेल सम्राट भैयाला. त्यांनी तर माझा जीवच काढला होता." "अच्छा बच्चू." मागून सम्राट आत येत म्हणाला, "आणि तू माझ्या बहिणीला रडवून रडवून माझा जो जीव काढलास त्याचं काय?" अहान सम्राटजवळ जात म्हणाला, "भैया, पहिली आणि शेवटची चूक समजून मला माफ करा. वचन देतो, यापुढे ना तुम्हाला तक्रारीची संधी देईन ना कनिकाला." हे ऐकता सम्राटने त्याला मिठीत घेतलं. अशाच गप्पा गोष्टींमध्ये संध्याकाळ झाली. संध्याकाळपर्यंत घरातील सगळेजण परत आले होते. अहानला तिथे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, विशेषतः आराधनाजी. त्याच्या स्वागतासाठी त्यांनी कितीतरी तयारी करायची ठरवली होती, पण त्यांना काहीच करता आलं नाही याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. अहान त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाला, "आई, मी तुमचाच मुलगा आहे. मला पाहुण्यासारखं वागवून परक करू नका." रात्री उशिरापर्यंत सगळेजण हसत खेळत गप्पा मारत बसले. अहानने सगळ्यांना सांगितलं होतं की सकाळ होताच तो कनिकाला घेऊन निघणार आहे आणि आता कनिकाही त्याच्यासोबत आनंदाने जाणार होती. सकाळ होताच अहान कनिकाला घेऊन निघाला, पण मलेशियाला नाही तर लंडनला हनीमूनसाठी. जो वेळ तो आधी कनिकाला देऊ शकला नव्हता, तो सगळा वेळ आता तो तिला देणार होता. कुणालने त्याला सांगितलं होतं की कामाची चिंता करू नकोस, आधी कुटुंबाकडे लक्ष दे. अहान तिला हनीमूनसाठी लंडनला घेऊन जाणार आहे हे ऐकताच कनिकाही खूप खुश झाली होती. वेळ पुढे सरकत होता आणि त्या सरणाऱ्या वेळेसोबत सूर्यवंशी कुटुंबात आनंदाचं वातावरण वाढत चाललं होतं. फक्त रघुवीर सूर्यवंशी सोडून. आज तो एकटा आपल्या कुटुंबासाठी तडफडत होता. लाखो कोट्यावधींचा मालक असलेला तो माणूस आज जणू जिवंत प्रेत बनून राहिला होता. त्याला समजलं होतं की पैसा कमी असला तरी चालतो, पण कुटुंब सोबत असणं, कुटुंबाचं प्रेम सोबत असणं खूप महत्वाचं असतं. त्याचा एकटेपणा त्याला खाऊन टाकत होता, पण त्याचा तो एकटेपणा दूर करणारं कोणीच नव्हतं. त्याला हेही कळलं होतं की सुहानी आई होणार होती आणि सम्राटच्या घरात आनंद येणार होता, पण तो त्या आनंदाचा भाग बनू शकत नव्हता आणि हा सगळा आनंद त्याने स्वतःच्या हातानेच गमावला होता. तो तरी कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाणार? ज्या सुहानीला त्याने मारण्याचा प्रयत्न केला, त्या सुहानीचा सामना करण्याची, सम्राटचा सामना करण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पाहता पाहता तो दिवसही उजाडला, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. सुहानी हॉस्पिटलमध्ये बाहेर सम्राट अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. तो मनोमन सगळं व्यवस्थित पार पडावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होता. तेवढ्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली, "अभिनंदन, मुलगी झाली आहे." हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, विशेषतः सम्राटच्या. सुहाणीला तर छोटा सम्राट हवा होता, पण सम्राटला मात्र छोटी सुहाणीच हवी होती आणि आज त्याची ती इच्छा पूर्ण झाली होती. आनंदाने त्याचे पाय जणू जमिनीवरच पडत नव्हते. तो घाईघाईने नर्स जवळ गेला. "मी माझ्या मुलीला पाहू शकतो का?" तो उत्साहाने म्हणाला. त्याचा आनंद काही केल्या लपत नव्हता. त्याची ती आतुरता पाहून नर्सलाही हसू आलं. ती हसत म्हणाली, "सर, थोडा वेळ थांबा, आम्ही मॅडमला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतोय."
मग तुम्ही दोघींनाही भेटू शकता, असं म्हणत ती तिथून निघून गेली. अरविंदजी, आराधनाजी, विराट आणि सगळेच खूप आनंदात होते. विराटने लगेच कणिकाला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. कणिकालाही ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. रघुवीर, जो आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्यांच्यासाठी तडपत होता, त्याच्यापर्यंतही ही बातमी पोहोचली होती. त्याला ही बातमी त्याच्या जुन्या मॅनेजरने दिली होती. खरं तर सम्राटला रघुवीरला धडा शिकवायचा होता. त्याला प्रेम आणि कुटुंबाचं महत्त्व समजावून द्यायचं होतं आणि ते त्याने समजावलंही होतं. पण या वयात त्याला पूर्णपणे एकटंही सोडायचं नव्हतं. म्हणून त्याने आपल्या मॅनेजरकडे रघुवीरची संपूर्ण जबाबदारी सोपवली होती. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते देखभालीपर्यंत सगळं तो पाहत होता आणि रघुवीरही त्या मॅनेजरकडून सम्राट आणि आपल्या कुटुंबाची खबर घेत असायचा. कुटुंबापासूनचं अंतर त्याला पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता मॅनेजरने त्याला सांगितलं होतं की सम्राटच्या घरी मुलगी झाली आहे, पण दुर्दैवाने तो तिचा चेहराही पाहू शकत नव्हता. आज पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. आपल्या कृत्याचा पश्चाताप त्याला खूप आधीपासूनच होत होता, पण कधी कधी माणूस अहंकारामुळे ती चूक मान्य करत नाही. आज मात्र त्याचा तो अहंकार पूर्णपणे तुटला होता, ज्यामुळे त्याने स्वतःचं सगळं गमावलं होतं. त्याला मोठ्याने रडावंसं वाटत होतं. आपलं दुःख कोणाला तरी सांगावंसं वाटत होतं. सम्राट आणि सुहाणीची माफी मागावीशी वाटत होती. चूक करणं खूप सोपं असतं, पण माफी मागण्यासाठी लागणारी हिंमत सहजपणे येत नाही. रघुवीर सोबतही अगदी हेच घडत होतं. तो फक्त आपल्या कृत्यावर पश्चाताप करत बसला होता. दुसरीकडे सुहाणी बेडवर पडली होती आणि तिच्या शेजारी त्यांची छोटी परी झोपली होती. दोघीही खूपच क्यूट दिसत होत्या. त्यांच्याकडे पाहत सम्राट मनातच म्हणाला, समजत नाहीये आधी बाळावर प्रेम करू की तिच्या आईवर. ही सुद्धा काही बाळापेक्षा कमी नाही. सुहाणीला त्याच्या नजरेचा अर्थ समजला होता. ती हलकेच हसली. आराधनाजी पुढे आल्या. त्यांनी नोटांच्या गड्ड्या आई मुलीवरून ओवाळून तिथे उभ्या असलेल्या नर्सच्या हातात दिल्या आणि म्हणाल्या, संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटून टाका. आणि सगळ्यात आधी त्यांनीच त्या छोट्या परीला आपल्या कुशीत घेतलं. आता पुढे काय काय होतंय जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.